पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले जवान राजकीय बळी ठरलेत असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी केलाय। कोल्हापुरात एका खासगी दूरचित्र वाहिनीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची चौकशी केल्यास सर्व गोष्टी समोर येतील अशा शब्दात राज यांनी डोवाल यांनाही टार्गेट केलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। आज सकाळी अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या हस्ते एका खासगी दूरचित्र वाहिनीचं उद्घाटन झालं। यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी माध्यमांवरील सरकारचा दबाव आणि पुलवामा हल्ल्यातील सरकारच्या दोषांवर टीकास्त्र डागलं। सगळाच मीडिया विकला गेला आहे असं नाही असा उल्लेख करत त्यांनी माध्यमांवर दबाव टाकणाऱ्या सरकारचं सडेतोड विश्लेषण केलं। वृत्तसमूहावर बंधनं लादली जात आहेत। काही माध्यमं सरकारचा दबाव झुगारून निर्भीडपणे पत्रकारिता करत असल्याबद्दल त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केलं। पुलवामा घटनेतील शहीद जवान राजकीय बळी ठरल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी यावेळी केला। ज्यावेळी पुलवामात हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी जिम कार्बेट पार्कमध्ये चित्रीकरणात दंग होते तर अमित शहा भाषण देत राहिले। अशाही स्थितीत ते मत मागत होते। शहीदांवर हल्ला झाल्याची घटना कळूनही पंतप्रधान मोदी यांनी शूटिंग थांबवलं नाही। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची चौकशी सर्व सत्य समोर येईल अशा शब्दात राज ठाकरेंनी डोवालांना टार्गेट केलं। ज्या दिवशी ही घटना घडली दुपारची तुम्ही वाचलंही असेल ऐकलंही असेल, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी नरेंद्र मोदी हे जिम कॉर्बेट पार्क मध्ये शूटिंग करत होते। 4 तास शूटिंग करत होते डिस्कवरी चॅनल साठी। ही घटना घडल्यानंतर देखील त्यांना माहिती असताना देखील ते तिकडनं निघाले नाहीत, ते शूटिंग करत राहिले। आणि त्याच्यानंतर तेव्हा तिथे करत असलेली भाषणं ते बघा ना, अमित शहाचं भाषण चालू होतं त्यावेळेला नाही थांबलं। नरेंद्र मोदींचं भाषण नाही थांबलं। त्या भाषणामध्ये येऊन परत सांगतायत काय, मला तुमच्या आशीर्वादांची गरज आहे, म्हणजे काय मतं मागताय परत। पाकिस्तानचे पाणी अडवण्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी मोदी सरकारवर टीका केली। 2 देशातून जाणारे नदीचे पाणी कोणीही कसं काय थांबवू शकतो, काही आंतरराष्ट्रीय नियम आहेत की नाही असा सवालही राज ठाकरे यांनी केला। पाकिस्तानला जायचे पाणी अडवायचे तर नदीत काय अमित शहांना अडवे झोपवणार आहात काय असा सवालही त्यांनी केला। रोज रात्री आपली ती माणसं जमवायची आणि कोंबड्या झुंजवत बसायच्या आणि तुम्हाला सतत असं भासवायचं की बाबा आता युद्ध होणार, आता युद्ध होणार। आता नवीन बातमी सुरू केली, देशातली विमानं हायजॅक करण्याचा प्रयत्न। म्हणजे तुम्ही इतर सगळ्या गोष्टी विसराव्यात, म्हणजे तुम्ही राफेल विसरावं, तुम्ही नोटबंदीमध्ये झालेला गैरव्यवहार विसरावा, तुम्ही इतर जेवढे सगळे विषय, मी ते हे सगळे निवडणुकीच्या वेळेला काढणार आहे। आज तो काही दिवस नाहीये, पण तुम्ही ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा की हे काय चालतं। मी काल असंच मला एक व्यंगचित्र सुचलं होतं की पाकिस्तानचं पाणी बंद करणार, मग नदीमध्ये काय आडवा बंधारा म्हणून अमित शहाला बसवणार होते का? लोकसभा निवडणुकीच्या आधी किंवा मध्यावर एखादी मोठी घटना घडवून सगळ्यांचं लक्ष दुसरीकडे वेधून घेण्याचा डाव मोदी सरकारचा असल्याचा आरोपही यावेळी राज ठाकरे यांनी केला। एखादी घटना लपवायची असेल तर दुसरी मोठी घटना घडवायची हे षडयंत्र या सरकारचं आहे। सरकारचे डावपेच काहीही असले तरी निवडणुकीत मी राफेल घोटाळा, नोटाबंदीमधील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणणार असल्याचंही ते म्हणाले। नीरव मोदी चोक्सी यांनी हजारो कोटी रुपयांचा गंडा घालून विदेशात पलायन केलं, तेव्हा जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूचं वृत्तांकन थोपवलं गेलं असा आरोपही त्यांनी यावेळी केला। यावेळी महापौर सरिता मोरे, वाहिनीच्या कार्यकारी संचालिका नुसरत शानूर मुजावर, उपमहापौर भूपाल शेटे, माजी खासदार भारतकुमार राऊत, सुरेश ठमके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।